नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून एक ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे, बेनिफिशियर सत्यापन ॲप। आणि या ॲपच्या माध्यमातून तुम्ही हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढू शकता। तो कसा काढायचा या संदर्भात आपण YouTube चॅनलवरती एक अतिशय महत्त्वाची सविस्तर व्हिडिओ दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्यायची आहे। परंतु हे काम करत असताना, हयातीचा दाखला काढत असताना अनेक लाभार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत। अनेक लोकांचे प्रश्न आहेत की सर, आम्ही हे केल्यानंतर असा प्रॉब्लेम येतोय, आमचा हयातीचा दाखला निघत नाही वगैरे वगैरे अनेक प्रश्न आहेत। ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। त्या प्रश्नाच्या वरून तुम्हाला जे उत्तर मिळेल त्यावरून तुम्हाला काम करायचं आहे। कदाचित काही प्रश्न या ठिकाणी मी घेतले नसेल, तुम्हाला काम करत असताना नवीन नवीन प्रश्न येत असतील, नवीन नवीन अडचणी येत असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा, मी त्या ठिकाणी सुद्धा उत्तर देईल। पण या व्हिडिओमध्ये आता मी जे काही प्रश्न घेतोय, जे काही अडचणी घेतोय, जे प्रॉब्लेम घेतोय ते तुमच्या बाबतीत असतील तर नक्की त्याचा विचार करून तो त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो। तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सर, मी ॲप डाउनलोड केलंय पण वॉर्मिंग प्रॉब्लेम इन फरिंग सर्व्हर रिस्पॉन्स दाखवत आहे। म्हणजे या ठिकाणी सर्व्हरचा प्रॉब्लेम दाखवत आहे, असा जर मेसेज येत असेल तर या ठिकाणी सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल। काही काळजी करायचं नाही, मोबाईल रिस्टार्ट मारायचा आणि पुन्हा तो करून बघायचा आहे। त्यानंतर पुढचा एक प्रश्न असा आहे की आधार फेस आयडी प्ले स्टोअरवर युअर डिव्हाइस इज नॉट कम्पॅटिबल विथ दिस व्हर्जन असे दाखवत आहे। पण तुमचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये सेटिंग ही केलेली नाहीये प्रॉपर, किंवा तुमचा जे मोबाईल आहे हे मोबाईल हे व्हर्जन ॲक्सेप्ट करत नाही। तुम्हाला दुसऱ्या मोबाईलमध्ये कुठेतरी हे आधार फेस आरडी सर्व्हिस आणि सत्यापन ॲप हे दोन्ही ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काम करू शकता। त्यानंतर पुढचा एक प्रश्न असा आहे की कॅप्चा फेल्ड, प्लीज इम्प्रूव्ह लाइटिंग 737 हा एरर कोड आहे। म्हणजे या ठिकाणी लाइटिंगचा प्रॉब्लेम दाखवते। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फोटो काढताय त्यावेळेस प्रॉपर लाईट तुमच्या फेसवरती येत नाही, उजेड येत नाही, म्हणून हा प्रॉब्लेम येतोय। तुम्हाला पूर्णपणे ओपन ग्राउंडवरती किंवा ओपन ठिकाणी जर तुम्ही करायला गेलात तर व्यवस्थित तुमचा फेस डिटेक्ट होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सक्सेसफुल कॅप्चा येईल। किंवा मोबाईलवरती तुम्ही जर घरामध्ये करत असाल तर लाइटिंग तुमच्या चेहऱ्यावरती आली पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे। त्यानंतर पुढचा एक प्रश्न बघा, रजिस्ट्रेशन झालं आहे पण सर्टिफिकेट निघत नाही। लक्षात ठेवा, जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर त्या ठिकाणी एक आयडी नंबर येतो, तो आयडी नंबर तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि बॅक साईडला यायचं आणि त्या ठिकाणी बेनिफिशियर सर्टिफिकेट एक ऑप्शन आहे सेकंड नंबरला, त्यावरती क्लिक करून तो नंबर टाकायचा आणि तो सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे। तर ती प्रोसेस तुम्ही करू शकता। त्यानंतर पुढचा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तो सर्रास सगळ्याच ठिकाणी आलेला आहे, बेनिफिशियर इज नॉट रजिस्टर विथ धिस स्कीम असं एक दाखवत आहे। म्हणजे बेनिफिशियर नॉट रजिस्टर, तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना एक व्यवस्थित समजावून सांगतोय। नॉट रजिस्टर दाखवत असेल याचा अर्थ असा की तुम्हाला या ॲपवरती हयातीचा दाखला काढता येणार नाही। ही जी योजना आहे ही योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांची जरी असली तरी सुद्धा सद्यस्थितीला आता केंद्राच्या माध्यमातून ज्या योजना चालतात, म्हणजे कोणत्या, वृद्धपकाल योजना असेल, श्रावणबाल योजना असेल, किंवा विधवा महिला असेल, किंवा दिव्यांगबान, या लोकांचे सद्यस्थितीला त्या ठिकाणी सक्सेसफुल हयातीचे दाखले होत आहेत। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नाही। मी पुन्हा व्यवस्थित समजून घ्या, फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले ऑनलाईन पद्धतीने होत नाही, म्हणजे त्या ॲपमध्ये होत नाहीत। बाकीच्या ज्या केंद्राच्या ज्या योजना आहेत, म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या व्यतिरिक्त ज्या 4 योजना आहेत त्या सर्व योजनांचे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला होत आहे किंवा तिथे सक्सेसफुल होत आहे, जनरेट होत आहेत। तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर, मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे? एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून यावरती काम सुरू आहे। लवकरच या ठिकाणी ती सुविधा सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केली जाणार आहे। पण हे जे ॲप आहे हे ॲप संपूर्ण भारतासाठी आहे, त्यामुळे या ठिकाणी फक्त राष्ट्रीय लेवलच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ त्या ठिकाणी घेणारे लोकांचं हयातीचा दाखला जनरेट होतोय। महाराष्ट्र राज्याच्या योजनांचा म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे त्या ठिकाणी नॉट रजिस्टर असं दाखवत आहे, त्या ठिकाणी त्यांना हयातीचा दाखला रजिस्टर करता येणार नाही। हा अतिशय महत्त्वाचा विषय लक्षात ठेवा। लवकरच या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन ॲप लॉन्च केलं जाणार आहे आणि ही सुविधा सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे। परंतु त्याविषयी सुद्धा अधिकृत माहिती नाहीये, संबंधित लोकांकडून आपल्याला कळलंय की बाबा राज्य सरकारच्या माध्यमातून अशी प्रक्रिया किंवा प्रोसेस सुरू आहे। ज्या संदर्भात अधिकृत माहिती आली, नवीन ॲप आलं तर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार, काळजी करायचं कारण नाही। त्यानंतर पुढचा आहे, सर हा हयातीचा दाखल्याची मुदत किती वर्षापर्यंत आहे?
एक लक्षात ठेवा, हयातीचा दाखला हा दरवर्षी काढावा लागतो. आता काही योजना असतात की योजनेमध्ये हयाती दाखला तुम्हाला 2 वेळा द्यावा लागतो, काही योजना असेल तर वर्षातून एकदा द्यावा लागतो. जो आपण यापूर्वी हयातीच्या दाखल्या संदर्भात जे काही माहिती घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला दरवर्षी किंवा वर्षातून 2 अशा पद्धतीने हयातीचा दाखला तुम्हाला सादर करायचा आहे. सादर करायचा म्हणजे जनरेट करून सोडून द्यायचं आहे, बाकी काही करायची गरज नाही, कुठल्याही विभागाला डिपार्टमेंटला देण्याची गरज नाहीये. त्यानंतर सर स्कॅनला टच केल्यावर ॲप्लिकेशन विल नॉट वर्क ऑन दिस डिव्हाइस ॲज USB डबिंग इज इनेबल 892 असा एरर येतोय. म्हणजे या ठिकाणी तुम्ही मंत्रा मशीन किंवा सिक्विजन मशीन किंवा थंब मशीनच्या माध्यमातून करत असाल किंवा आयरिसच्या माध्यमातून जर करत असेल तर असा प्रॉब्लेम येतोय. फेसने जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला काहीही अडचण येत नाही, व्यवस्थित होतो, काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न राहिला तर तो या ठिकाणी घेतोय. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सर आम्ही ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये हयातीचा दाखला दिलेला आहे, मग आम्ही पुन्हा हा जनरेट करून ठेवला पाहिजे का? या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की सर्वांनी ज्या लाभार्थ्यांना हा ॲक्सेस दिलेला आहे, केंद्र सरकारचे जे लाभार्थी आहेत त्यांनी सर्वांनी हा हयातीचा दाखला जनरेट करून घ्या, कारण त्याचा ॲक्सेस डायरेक्ट केंद्राच्या सिस्टमला लिंक होतोय, त्यामुळे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. कदाचित तुम्ही तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी जेव्हा हयाती दाखला देता तर काही लोकांची प्रोसेस पुढे होत नाही, त्यामुळे अनेक लोकांच्या माध्यमातून असा प्रश्न विचारला जातो की सर आम्हाला श्रावणबाल योजनेचे किंवा जे केंद्राकडून जे पैसे येतात, केंद्राच्या ज्या योजना आहेत त्यांचे पैसेच येत नाही, बाकीच्या आमच्या शेजारी जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना मात्र नियमित पैसे येतात. त्याची कारणं ही सगळी आहेत की केंद्राकडे तुमचं संबंधित माहिती वेळेवर पोहोचत नसल्यामुळे त्या ठिकाणाहून जो रक्कम येते ती तुम्हाला वेळेत मिळत नाहीत. तुमचं त्या ठिकाणी अमाऊंट कमी आल्यामुळे राज्य सरकार सुद्धा तुम्हाला पैसे वेळेत देत नाही, त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. त्यामुळे जे लाभार्थी केंद्राचे आहेत त्यांनी सर्वांनी हयाती दाखला जनरेट करून घ्या. पण मात्र त्याच्यासाठी कोणती तारीख आहे का, शेवटची तारीख वगैरे आहे का, असं काहीच नाहीये. तुम्ही शांततेत 2-4 दिवसांमध्ये जसं जमेल तसं करून घ्या. जर तुम्हाला येत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी जा, मित्रांकडून करून घ्या, होत आहे, काही अडचण येत नाही. पण माझं एक वैयक्तिक मत आहे की सर्वांनी शिकून घेतलं पाहिजे. या योजनांचा अभ्यास करत असताना आपण साक्षर झालं पाहिजे, आपण एज्युकेटेड झालं पाहिजे, कारण आपण किती दिवस या गोष्टींवरती डिपेंड राहणार हा अतिशय महत्त्वाचा विषय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी हे काम केलं पाहिजे. ज्या काही अडचणी असतील त्या मी माझ्या वेळेच्या नियोजनानुसार तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण व्हॉट्सअपला प्रत्येक वेळेस उत्तर देणं शक्य होत नाही. कमेंटच्या माध्यमातून मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं समजून घ्या, कारण आता आपलं नेटवर्क खूप मोठं झालं आहे. विश्वासाने आपल्याकडे लोक प्रश्न विचारतात, पण त्या प्रश्नांचं उत्तर जेवढं शक्य होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं सांभाळून घ्या. वारंवार प्रश्न तोच विचारल्यामुळे मला त्याच प्रश्नांवरती उत्तरं द्यावे लागत आहेत. त्यामुळे थोडासा व्हिडिओ जर आपल्या बारीक व्हिडिओ आहेत त्या समजून जर घेतल्या, व्यवस्थित ऐकल्या 2-3 वेळात, तर तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही असं मला वैयक्तिक या ठिकाणी वाटतंय. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.